सर्वच आदरणीय धम्मचारीगण आणि इथे उपस्थित सर्व बंधू भगिनींनो सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. जय भीम. जय भीम. गुड. तर निश्चितच मागील वर्गापासून आपण एक विषय सुरुवात केलेली आहे आणि तो विषय आहे 3 घोषणा. आणि 3 घोषणेला धरून पहिली घोषणा आपली झालेली आहे आणि त्याचं जे काही मार्गदर्शन असेल, त्याच्याशी कनेक्ट करण्याचं जे काही काम असेल ते आदरणीय धम्मचारी जीनरत्न यांनी कालच्या गेल्या आठवड्यात शनिवारी केलेलं आहे. आजचं जे काही दुसरी घोषणा आहे त्या दुसऱ्या घोषणेविषयी मी बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. परंतु विषयात हात घालण्यापूर्वी निश्चितच काही गोष्टी थोड्याशी पार्श्वभूमी आपण जरा जाणून घेतली पाहिजे. आपण सर्वांना माहिती आहे की अगदी बाबासाहेबांनी 1956 साली अगदी चिखलात रुतलेल्या हत्तीला जसं बाहेर काढावं तसं आपल्या समाजाला गुलामगिरीतून बाहेर काढलं. आणि अथक परिश्रमाने, अथक मेहनतीने आणि त्यांच्या प्रज्ञेने, करुणेने आपल्या समाजाला त्यांनी अतिशय चांगल्या प्रवाहात आणून ठेवण्याचं कार्य केलेलं आहे, महान कार्य केलेलं आहे. आणि हे कार्य करत असताना ज्यावेळेस बाबासाहेबांकडे आपण पाहतो, त्यावेळेस बाबासाहेबांचा आपण विचार करतो, त्यांचं वाचन करतो, त्यांचे समजा पिक्चर पाहत असू, त्यांच्या काही गोष्टी ऐकत असू, तर एक त्यांच्याविषयीची जी काही आदराची भावना जी आहे ती पराकोटीची आपल्या मनात निर्माण होते. तुमच्यापैकी कदाचित अनेक लोकांनी बाबासाहेबांना पाहिलं नसेल, नाही का? जे जुने, अगदी जुने लोक आहेत त्यांनी कदाचित बाबासाहेबांना पाहिलं असेल. परंतु तसं बघितलं तर आपण कोणीच बाबासाहेबांना पाहिलेलं नाही. पण तरी देखील त्यांच्या विषयीची जी काही भावना आहे ती भावना आपल्या मनामध्ये पराकोटीची आहे. आणि त्याला काही कारण आहेत. ती कारण काय? तर बाबासाहेबांनी आपल्या समाजाविषयी जो काही त्याग केलेला आहे तो त्याग अतिशय महत्वाचा आहे. परंतु तो त्याग करत असताना ज्यावेळेस बाबासाहेबांनी आपल्याला बौद्ध धर्माची दीक्षा दिली आणि आपल्याला या बौद्ध धर्माच्या शुद्ध प्रवाहात आणून ठेवलं. आणि बाबासाहेब फार द्रष्टे होते, अगदी दूरदृष्टी बाबासाहेबांची होती. आणि हे करत असताना स्वाभाविक आहे, बाबासाहेब प्रत्येक कृती करत असताना पुढचा विचार करत होते. अगदी 20-25 वर्षा पुढे जाऊन ते विचार करायचे आणि त्याचा आराखडा बनवायचे, त्याचा मॅप बनवायचे की पुढे जाऊन आज जे काही मी काम केलेलं आहे ते पुढे त्याला कशा पद्धतीने घेऊन जायचं आहे. तीच गोष्ट बाबासाहेबांनी ज्यावेळेस आपल्याला धम्म दिला त्यावेळेस बाबासाहेबांनी तीच गोष्ट केली होती की ठीक आहे, मी आता धम्म दिलेला आहे, माझ्या समाजाला या मुख्य प्रवाहात आणलेला आहे, या शुद्ध प्रवाहात, या पवित्र प्रवाहात आणलेला आहे. हे करत असताना बाबासाहेबांनी निश्चितच त्याचा रोड मॅप देखील तयार केला होता आणि केलाच असणार, कारण की बाबासाहेब तेवढे विद्वान होते आणि पुढचा विचार करणारे होते. परंतु बऱ्यापैकी आपल्या लोकांना ती गोष्ट माहिती नाही. आपल्याला वाटतं बाबासाहेबांनी दीक्षा दिली आणि बाबासाहेब अगदी काही आठवड्यातच आपल्यातून निघून गेले. परंतु हे होत असताना बाबासाहेबांनी मात्र काही प्लॅनिंग केलं होतं, काही आराखडा केला होता की दीक्षा दिल्यानंतर पुढे काय असणार आहे, पुढची कृती काय असणार आहे, पुढची वाटचाल काय असणार आहे. आणि त्याला धरून बाबासाहेबांनी अतिशय चांगल्या पद्धतीने काही ठोकताळे आपल्या समाजासमोर ठेवले होते. कारण बाबासाहेबांना काही अपेक्षा होत्या आपल्या समाजाकडून की माझा समाज एक आदर्शवत समाज बनला पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनाला धरून जे बाबासाहेबांचं स्वप्न होतं त्या स्वप्नाला धरून बाबासाहेबांनी निश्चितच काही आराखडा तयार केला होता. आणि त्या आराखड्याला धरून बाबासाहेबांनी काही गोष्टी सांगितल्या होत्या. तर त्याच्यातल्या काही अगदी मोजक्या गोष्टी मी सांगणार आहे, कारण की माझ्याकडे वेळ कमी आहे. कमी वेळात मला सर्व गोष्टी आपल्यासमोर मांडायच्या आहेत. सर्वात पहिली गोष्ट बाबासाहेबांनी सांगितली की जे काही मोठमोठे शहरं आहेत, जसं मुंबई असेल, दिल्ली असेल, कलकत्ता असेल, चेन्नई असेल, त्यावेळेचं मद्रास, बाबासाहेबांच्या लिखाणामध्ये तर मद्रास हा शब्द आहे. असे जे काही मुख्य शहर आहेत त्या मुख्य शहरामध्ये मोठमोठी विहार निर्माण केली पाहिजे. बाबासाहेब काय म्हणतात,
मुख्य शहरामध्ये मोठमोठी विहार निर्माण झाली पाहिजे. पुढे जाऊन बाबासाहेब म्हणतात की ती केवळ विहार राहता कामा नये, तर ती प्रशिक्षणाची केंद्र बनली पाहिजे. जिथे जिथे विहार आहेत ती प्रशिक्षणाची केंद्र बनली पाहिजे. त्यासोबतच बाबासाहेब सांगतात की ह्या भव्य दिव्य विहारातून भव्य दिव्य महाविद्यालय तयार झाली पाहिजेत, जे ह्या विहाराच्या अंतर्गत असतील, त्याच्या छत्रछायेखाली असतील, जिथे बौद्ध धर्माचे संस्कार त्या विद्यार्थ्यांवरती होतील. आणि अशा पद्धतीने बाबासाहेबांनी ती एक गोष्ट सांगितली. आणि त्यासोबतच बाबासाहेबांनी सांगितलं की हे सर्व करत असताना आपण जागतिक जो बौद्ध आहे, जेवढे काही बौद्ध राष्ट्र आहे, त्या जागतिक बौद्धांच्या प्रवाहात सामील झालं पाहिजे, त्यांच्याबरोबर कनेक्शन वाढवलं पाहिजे. तर हे सर्व होत असताना निश्चितच अगदी 1956 नंतर अनेक चांगले बदल आपल्या समाजामध्ये घडलेले आहेत. त्याला आपण नाकारू शकत नाही. आपली लोक शिकली, चांगल्या नोकऱ्या मिळाल्या आणि निश्चितच त्याचं आपल्या समाजाचं स्टँडर्ड जे आहे ते निश्चितच चांगलं झालेलं आहे. मोठमोठ्या शहरात मोठमोठे विहार देखील झाले, जे बाबासाहेबांना अपेक्षित होतं. त्या विहाराला धरून मोठमोठे विद्यालय देखील झाले. बाबासाहेबांनी स्वतः निर्माण केली ती, नाही का. त्यांनी अनेक अर्धे कामं स्वतः करून गेले. त्याच्यानंतर निश्चितच काही लोकांनी आपली इन्स्टिट्यूट स्थापन केलेले आहेत, अनेक संस्था स्थापन केलेल्या आहेत, ज्याच्यामधून शैक्षणिक उपक्रम राबवले जातात. आणि ह्यासोबतच आज आपण पाहतो की या सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणत्याही जगाशी आपण आता कनेक्ट होऊ शकतो. आणि निश्चितच आपल्या समाजातील बरेच लोक आता काय झालेले आहेत, जागतिक जो प्रवाह आहे, बौद्ध धर्माचा जो प्रवाह आहे, त्याच्याशी कनेक्ट झालेले आहेत. त्या सर्व गोष्टी होत असताना निश्चितच आपल्या समाजाने आर्थिक प्रगती केली, शैक्षणिक प्रगती केली. सर्व काही करत असताना एक गोष्ट मात्र थोडीफार कमी पडली, आणि ती म्हणजे बाबासाहेबांनी सांगितलेली की आपली विहार ही प्रशिक्षण केंद्र बनली पाहिजे. आपली विहार ही प्रशिक्षण केंद्र बनली पाहिजे. परंतु आज जर वस्तुस्थिती पाहिली तर विहार खरंच प्रशिक्षण केंद्र बनली आहेत का, हा प्रश्न आपल्या समोर आहे. आणि मग बाबासाहेबांना जो अपेक्षित असलेला समाज आहे, तो समाज कसा निर्माण होईल, तर तो प्रशिक्षणाशिवाय समाज निर्माण होणार नाही. आणि हे बाबासाहेबांना माहिती होतं की केवळ दीक्षा देऊन चालणार नाही, तर त्यांना प्रशिक्षणाची गरज आहे. परंतु हे प्रशिक्षण देण्यासाठी बाबासाहेबांना तेवढा वेळ मिळाला नाही, आणि अगदी डिसेंबरमध्ये बाबासाहेब आपल्याला सोडून गेले. परंतु ही गोष्ट त्यांनी सांगितली होती, आणि हे सांगत असताना ही प्रशिक्षण कशा माध्यमातून केली पाहिजे त्याचा देखील आराखडा बाबासाहेबांनी करून ठेवला होता. आणि त्यातला सर्वात महत्वाचं काम जर बाबासाहेबांनी कुठलं केलं असेल, तो म्हणजे बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ लिहून आपल्या समोर ठेवला, की ज्याच्यामधून आपण तो वाचू आणि निश्चितच त्याच्यावरती विचार विनिमय करू, चिंतन करू, मनन करू, चर्चा करू आणि धम्म समजावून घेऊ. आणि निश्चित बाबासाहेबांच्या मनात अशा अनेक गोष्टी असतील की ह्या ग्रंथाला धरून पुढे कशा पद्धतीने जाता येईल. परंतु जो मुख्य उद्देश बाबासाहेबांचा होता की एक आदर्शवत समाज निर्माण करणं. आणि जर आदर्शवत समाज निर्माण करायचा असेल तर आदर्श समाज म्हणजे काय, की ज्या समाजाकडे पाहून इतर समाज प्रेरित होतील आणि आपला आदर्श घेतील. मग तो आदर्श समाज कसा निर्माण होईल, तर जोपर्यंत आदर्श कुटुंब निर्माण होणार नाही तोपर्यंत आदर्श समाज निर्माण होणार नाही. कारण की कुटुंब एकत्र येऊनच समाजाची निर्मिती होते. त्यामुळे पहिल्यांदा आदर्श कुटुंब निर्माण झालं पाहिजे. पण आदर्श कुटुंब निर्माण कधी होईल, जेव्हा एक व्यक्ती आदर्श व्यक्ती बनेल. एक व्यक्तीचा बनून ज्यावेळेस कुटुंब तयार होतं, म्हणजेच प्रत्येक व्यक्ती ही जोपर्यंत आदर्शवत बनत नाही तोपर्यंत कुटुंब आदर्शवत बनणार नाही. जोपर्यंत कुटुंब आदर्शवत बनत नाही तोपर्यंत आदर्श समाजाची निर्मिती होऊ शकत नाही. आणि इथेच गफलत झाली, आणि आपला जो समाज आहे, जो बाबासाहेबांना अपेक्षित होता की एक आदर्शवत समाज घडला पाहिजे, तो मात्र कुठेतरी
घडताना दिसत नाही. निश्चित अनेक बाबतीत आपल्या समाजाने प्रगती केलेली आहे, पण जे बाबासाहेबांना अपेक्षित होतं की माझा अनुयायी हा आदर्शवत अनुयायी असला पाहिजे. हा आदर्श कसा असला पाहिजे, तर बाबासाहेबांनी त्यांच्या बुद्ध आणि त्यांच्या धर्मामध्ये ही गोष्ट सांगितलेली आहे. आणि धम्माचा उल्लेख करताना, धम्माची व्याख्या करताना बाबासाहेब म्हणतात की धम्म म्हणजे काय, तर धम्म म्हणजे नीतिमत्ता, आणि नीतिमत्ता म्हणजेच धम्म होय. हे ज्यावेळेस बाबासाहेब सांगतात त्यावेळेस बाबासाहेबांना ती अपेक्षा होती की माझा प्रत्येक अनुयायी हा नीतिमान असला पाहिजे, हा नीतिमान असला पाहिजे. आणि स्वतःचं उदाहरण देत असताना बाबासाहेब म्हणतात की मला लोक का घाबरतात, मला लोक एवढी का घाबरतात, केवळ मी भरपूर शिकलेलो आहे म्हणून मला लोक घाबरतात का, तर अजिबात नाही. माझ्या पाठीमागे लाखो लोकांचा समुदाय आहे म्हणून मला लोक घाबरतात का, नाही. तर बाबासाहेब म्हणतात केवळ आणि केवळ एका गोष्टीने मला लोक घाबरतात, ते म्हणजे मी नीतिमान आहे. आणि हीच गोष्ट बाबासाहेबांना आपल्या प्रत्येक लोकांकडून अपेक्षित होती की माझा प्रत्येक व्यक्ती हा काय आदर्श व्यक्ती बनला पाहिजे. आणि हीच गोष्ट उर्गेन संघरक्षक यांनी त्रिरत्न बौद्ध महासंघामध्ये अंमलात आणली. आणि जिथे जिथे आपले सेंटर्स आहेत तिथे तिथे भव्य दिव्य विहार उभी केली. आणि केवळ विहार उभी केली नाही, तर त्या माध्यमातून प्रशिक्षण केंद्र बनली. आणि केवळ प्रशिक्षण केंद्र उभी केली नाही, तर त्या पद्धतीने त्याची रचना करण्यात आली, त्याचं सिलेबस बनवण्यात आलं. आणि त्या सिलेबसनुसार आज लोकांना त्या कार्यशाळेमधून ट्रेन केलं जातं, प्रशिक्षित बनवलं जातं. आणि धम्म ही अशी गोष्ट आहे ती प्रशिक्षणाशिवाय तुम्ही अंमलात आणूच शकत नाही. आणि हे बाबासाहेबांना चांगलं माहिती होतं. आणि म्हणून बाबासाहेबांनी सांगितलं की आपली प्रत्येक विहार ही प्रशिक्षण केंद्र बनली पाहिजे. आज आपले त्रिरत्न बौद्ध महासंघाचे अनेक शिबिर केंद्र आहेत जिथे 5-5, 10-10 दिवसाचे शिबिर होतात, ज्या माध्यमातून तुम्हाला ध्यान साधना शिकवली जाते, धम्म शिकवलं जातं, प्रत्यक्ष कृती कशी करायची हे प्रॅक्टिकली शिकवलं जातं. आणि त्या 5 दिवसात 10 दिवसात प्रत्यक्ष अनुभव तुम्हाला येतो आणि तुम्हाला वाटतं की येस, एक आत्मविश्वास निर्माण होतो आणि कुठेतरी लाईफ बदलण्यासाठी आपण प्रवृत्त होतो. आणि आपल्या लाईफमध्ये एक टर्निंग पॉइंट येऊन ठेवतो. आणि हा प्रत्येकाचा अनुभव आहे, अगदी माझ्यापासून तुमच्या सर्वांचा तो अनुभव आहे. ज्यांनी ज्यांनी शिबिरं केली आहेत, ज्यांनी ज्यांनी प्रशिक्षण केलं त्या प्रत्येकाचा तो अनुभव आहे. आणि निश्चित तीच गोष्ट भंते उर्गेन संघरक्षित यांनी त्रिरत्न बौद्ध महासंघामध्ये अंमलात आणली. आणि प्रशिक्षक धम्मसेवक कसे निर्माण करता येतील त्यावरती त्यांनी भर दिला. आणि त्याच्यातला एक महत्वाचा भाग म्हणजे सानिध्यात येईल, शिबिरे करेल, वर्ग करेल, तो हळूहळू त्याला वाटतं की नाही, मला आणखी पुढे गेलं पाहिजे, मला आणखी बाबासाहेबांना जाणून घेतलं पाहिजे, मला आणखी धम्म जाणून घेतला पाहिजे आणि माझ्या स्वतःमध्ये, माझ्या कुटुंबामध्ये बदल केला पाहिजे. आणि तेवढंच नाही तर मला माझ्या समाजासाठी काय योगदान देता येईल ते करण्यासाठी मग तो पुढाकार घेऊ लागला. आणि मग जे जे काही प्रशिक्षण आहे त्या प्रशिक्षणामध्ये येऊ लागला. आणि त्याला वाटू लागलं की येस, मला आणखी एक पाऊल पुढे टाकलं पाहिजे. आणि मग त्याला स्वतःहून वाटतं की मी धम्ममित्र बनलं पाहिजे. आणि तो स्वतःहून निर्णय घेतो की येस, मला पुढे गेलं पाहिजे. कारण की अनेक लोकांना त्यांनी पाहिलेलं असतं, अनेक धम्ममित्रांना त्यांनी पाहिलेलं असतं, अनेक धम्मचार्यांना त्यांनी पाहिलेलं असतं, अगदी जवळच्या लोकांना पाहिलेलं असतं की ते पूर्वी कसे होते आणि आता कसे आहेत. तो बदल त्याने अनुभवलेला असतो. आणि मग त्याला वाटते की नाही, आता मला बदललं पाहिजे, मला ती गरज वाटते, मला बदललं पाहिजे. आणि मग तो मित्रासाठी विनंती करतो. आणि मग त्याला त्याच्या प्रशिक्षणाची सुरुवात होते. आणि मग खऱ्या अर्थाने प्रशिक्षणाच्या मुख्य प्रवाहात येतो. आणि मग तो 3 घोषणा करतो. आणि त्याच्यातली पहिली घोषणा, येस, मी बौद्ध आहे, मी पंचशिलेचं पालन करण्याचा प्रयत्न करीन आणि त्रिरत्न बौद्ध महासंघामध्ये माझा विकास आहे, यावरती माझा विश्वास आहे. आणि ह्या 3 घोषणा केल्यानंतर केवळ घोषणा करत नाही, तर तो प्रत्यक्ष आचरण करण्याचा प्रयत्न करतो. प्रत्येक गोष्ट आपल्या जीवनात
आणण्याचा प्रयत्न करतो. आणि हे करत असताना आपण पहिली घोषणा समजून घेतलेली आहे की मी बौद्ध आहे आणि बौद्ध असणं म्हणजे काय हे आपण समजून घेतलेलं आहे. आणि त्याचाच दुसरा पार्ट म्हणजे दुसरी घोषणा जी आहे की मी पंचशिलेचं पालन करण्याचा प्रयत्न करेन. आता इथे थोडस मी जरा प्रयत्न करेन, हा जो प्रयत्न शब्द आहे ना, तो प्रयत्न शब्द जरा खटकतो मला. कारण जिथे आपण म्हणतो की मी प्रयत्न करेन तिथे फक्त प्रयत्नच राहतात, ते प्रत्यक्ष अंमलात आणलं जात नाही. त्यामुळे मग या घोषणेला मग आपण असं म्हणूया की मी पंचशिलेचं पालन करेन. करेन म्हटलं की मला ते करावंच लागणार. आणि प्रयत्न म्हटलं की ठीक आहे, आज नाही उद्या करूया, उद्या नाही परवा करूया, आणि ते प्रयत्न तसेच राहतात. तर मग आपण याला असं घेऊया की मी पंचशिलेचं पालन करेन. आणि म्हणून आपल्या जीवनातील महत्वपूर्ण घटना म्हणजे काय आहे, ह्या प्रशिक्षणात ज्यावेळेस आपण पाहतो सर्वात महत्वाची घटना आहे ते म्हणजे धम्ममित्र बनणं होय. ही आपल्या जीवनातील अतिशय अगदी पहिला टप्पा जो आहे तो महत्वाचा टप्पा आहे, तो म्हणजे धम्ममित्र बनणं आहे. अगदी महत्वपूर्ण घटना आहे. ज्यांनी अनुभव घेतलेला आहे त्यांना ते माहिती आहे. आणि जे अनुभव घेणार आहेत ज्यावेळेस ते प्रत्यक्ष अनुभव घेतील त्यावेळेस निश्चितच त्याची प्रचिती तुम्हाला येईल. आणि हे पाऊल आहे आपल्या आध्यात्मिक विकासाचं, जिथे आपण धम्ममित्र बनत आहोत. आणि तो आपला स्वतःचा निर्णय असणार आहे. निश्चित त्यासाठी तुम्हाला प्रेरणा देणारी लोक असतील, तुम्हाला मदत करणारी लोक असतील, परंतु आंतरिक इच्छा मात्र तुमचीच आहे. आणि म्हणून तुम्ही ते एक पहिलं पाऊल उचललेलं आहे. आणि मग काय घडतं तर सर्वांच्या साक्षीने तुम्ही काय करता, घोषणा करता की यस मी पंचशिलेचं पालन करेन. पहिल्या घोषणेमध्ये जिनदत्तांनी ते सांगितलं असेल बौद्ध असणं म्हणजे काय. कोणाला बौद्ध म्हणायचं, जे पंचशिलेचं पालन करतात तेच बौद्ध आहेत, त्यांनाच आपण बौद्ध म्हणू शकतो. केवळ सर्टिफिकेट वरती बौद्ध लिहिलंय म्हणून आपण बौद्ध होत नाही. केवळ बौद्ध कुटुंबात आपण जन्म घेतलाय म्हणून आपण बौद्ध होत नाही. जोपर्यंत आपण पंचशिलेचं पालन करत नाही तोपर्यंत आपण बौद्ध होत नाही. हे लक्षात घ्या, हे लक्षात असणं गरजेचं आहे. भले मग बाबासाहेबांविषयी कितीही आदर्श असू द्या, कितीही पराकोटीची श्रद्धा असू द्या, कितीही जयंतीत आपण डान्स करा, तुम्ही कितीही निळ उधळा, कितीही निळे फेटे बांधा, त्याला काहीही अर्थ नाही. जोपर्यंत पंचशिलेचं आपण पालन करत नाही तोपर्यंत आपण बौद्ध होत नाही. म्हणून ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे की मी पंचशिलेचं पालन करेन. मी बौद्ध आहे ही एका नाण्याची दुसरी बाजू आहे, तर मी पंचशिलेचं पालन करेल ही त्याच नाण्याची दुसरी बाजू आहे. ह्या दोन्ही गोष्टी असल्याशिवाय ते नाणं पूर्ण होत नाही. तरच ते नाणं चलनात येईल का, कारण की दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. आणि म्हणून पंचशील अतिशय महत्वाची बाब आहे. आता पंचशील आपल्या सर्वांना माहिती आहे. इथं असा कोणी आहे का की ज्याला पंचशील माहित नाही? कोण आहे त्याने हातवरती करा. माहिती आहे सर्वांना पंचशील आहे की नाही? एखादा व्यक्ती जन्मला तर पंचशील म्हटलं जातं. एखाद्या व्यक्तीचा वाढदिवस असेल पंचशील म्हटलं जातं. लग्न समारंभ असेल पंचशील म्हटलं जातं. बरोबर की नाही? अॅनिव्हर्सरी असेल पंचशील म्हटलं जातं. एखाद्याचं निधन झालं पंचशील म्हटलं जातं. पुण्यानुमोदनचा कार्यक्रम असेल पंचशील म्हटलं जातं. सर्वच ठिकाणी पंचशील म्हटलं जातं. तर पंचशील म्हणजे पूजा नव्हे. पंचशील ही पूजा म्हणण्याची गोष्ट नाही, ती विधी अजिबातच नाही. तर ती आचरण पद्धती आहे, जीवन जगण्याची पद्धती आहे. ती आपल्या लक्षात राहावी म्हणून आपण ती एका विशिष्ट तालामध्ये चालीमध्ये म्हणत असतो, ती पाठ करत असतो. आणि ती म्हणत असताना आपण मनातल्या मनात प्रतिज्ञा करतो की मी हे करणार नाही, मी ते करणार नाही. आणि म्हणून बुद्धांनी त्यावेळेस हे पंचशील आपल्या केवळ भिक्षू संघासाठी नव्हे तर संपूर्ण
मानव प्राण्यांसाठी त्यांनी समोर ठेवलं. का? कारण की ज्यावेळेस बाबासाहेब म्हणतात की बौद्ध धम्म, धम्म म्हणजेच नीतिमत्ता, मग नीतिमत्ता कशाला म्हणायचं? नीतिमत्तेची ओळख काय? तर नीतिमत्तेची ओळख म्हणजेच पंचशील होय, आणि पंचशील म्हणजेच नीतिमत्ता आहे. आणि म्हणून नीतिमत्तेची जर ओळख काय असेल तर बौद्ध धर्मामध्ये पंचशील सांगितलेले, जे कुठल्याही देशामध्ये जा, तुम्ही कुठल्याही देशामध्ये जा, बौद्ध धर्माचं जे पंचशील आहे ते सर्वच ठिकाणी तुम्हाला आढळून येतील. आणि म्हणून बाबासाहेबांनी जे महत्व दिलेलं ते नीतिमत्तेला दिलेलं आहे. आणि मग नीतिमत्ता काय आहे तर त्याचं सर्वात चांगलं उदाहरण, चांगला नमुना जर काय असेल बौद्ध धर्मामध्ये तर तो आहे पंचशील. आणि ते आपल्या सर्वांनाच माहिती आहे, नाही का? मग त्याच्यातलं पहिलं शील काय आहे? पाणातिपाता वेरमणी सिक्कापदम समाधियामी. दुसरं काय आहे? दुसरं काय आहे? अदिन्न दाना वेरमणी सिक्कापदम समाधियामी. तिसरं कामेसु विचाचारा वेरमणी सिक्कापदम समाधियामी. चौथं मुसावादा वेरमणी सिक्कापदम समाधियामी. आणि पाचवं सुरामेरय मज्ज पमाद ठाणा वेरमणी सिक्कापदम समाधियामी. आता हे सर्व तोंडपाठ आहे, हे सर्व माहिती आहे, पण एक्झॅक्टली त्याचा अर्थ काय हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आणि हे आपल्याला का माहिती असलं पाहिजे, हे आपल्याला का आचरणात आणायचं आहे? कारण की आपण बाबासाहेबांचे अनुयायी आहोत आणि बाबासाहेबांनी आपल्या खांद्यावरती ती जबाबदारी दिलेली आहे. बाबासाहेबांनी आपल्या खांद्यावरती ती जबाबदारी दिलेली आहे. आणि जर खांदेच लेचेपेचे असतील तर बाबासाहेबांचं स्वप्न कसं साकार होणार? आपण खांदे मजबूत करण्यासाठी लोक जिमला जातात, एक्सरसाइज करतात, शरीर निरोगी ठेवण्यासाठी विविध वर्कआउट करतात. मग आपण धार्मिक वर्कआउट काय केलं पाहिजे? आपले खांदे मजबूत करण्यासाठी काय केलं पाहिजे? तर पंचशील महत्वाचं आहे. हे साधन बाबासाहेबांनी आपल्या समोर ठेवलेलं आहे. आणि त्याच्यातलं पहिलं शील जे आहे पाणातिपाता वेरमणी सिक्कापदम समाधियामी. आणि याचा शब्दशः अर्थ असा आहे की मी प्राणी मात्रांची हिंसा करणार नाही, जीव हिंसेपासून अलिप्त राहण्याची मी शिकवण ग्रहण करतो. आता आपल्याला प्रश्न पडेल की आम्ही कुठे हिंसा करतो? आम्ही कोणाची मर्डर करत नाही का, कोणाला मारत नाही, हा प्रश्न निर्माण होऊ शकतो. कारण हिंसा म्हटले की डायरेक्ट समोरच्याला संपवणं आहे ना, त्यालाच आपण हिंसा म्हणतो. परंतु तो शब्दशः अर्थ इथे नाही. ते तर आहेच, ते तर फार मोठं पापकर्म आहेच, परंतु आपल्या कायेने, आपल्या वाचेने आणि आपल्या मनाने इतरांना इजा पोहोचवणं हे देखील काय आहे? हिंसा आहे. आणि मग इथे कशा पद्धतीने ह्या शिलाला घ्यायचंय की आपल्या कायेने, वाचेने आणि मनाने इतरांची हानी करता कामा नये, इतरांची हानी करता कामा नये. एखादी घटना जर आपल्यासोबत घडली आणि त्या घटनेने जर आपली हानी होत असेल तर तीच घटना आपल्याकडून घडता कामा नये, इतरांप्रती घडता कामा नये. आणि म्हणून हिंसा म्हणजे केवळ मारणं नव्हे, तर आपण कायेने, वाचेने आणि मनाने देखील इतरांची इजा करू शकतो, इतरांची इजा करू शकतो, इतरांना हानी पोहोचवू शकतो. आणि म्हणून आपण ती गोष्ट पाहिली पाहिजे की कायेने, वाचेने, मनाने आपण इतरांची हानी पोहोचवता कामा नये. परंतु हे सर्व होत असताना देखील आपल्या मनात मात्र कधी कधी इतरांविषयी वाईट विचार देखील येतात. कधी कधी आपल्यातील ईर्ष्या काम करते आणि असं वाटतं की याचं वाईट झालं पाहिजे. कधी कधी काही गोष्टी, काही लोक आपल्याला त्रास देतात, अगदी भूतकाळात त्यांनी कदाचित त्रास दिला असेल आणि मग आपसुकच आपल्या मनात निर्माण होतं की याचं वाईट झालं पाहिजे. आणि म्हणून एखाद्याचं वाईट चिंतने ही एक अकुशल मनोअवस्था आहे. एखाद्याचं वाईट चिंतन करणे ही अकुशल मनोअवस्था आहे. आणि जर ते करत राहिलो आपण तर ही मनोअवस्था दृढ बनते आणि मग तो कालांतराने आपला स्वभाव बनतो.
कालांतराने आपला स्वभाव बनतो आणि एकदा का तो स्वभाव झाला तर प्रत्येक व्यक्तीला आपण त्याच नजरेतून पाहणार आणि याचं कसं वाईट होईल त्याविषयी आपण विचार करा. केवळ माझंच चांगलं झालं पाहिजे हा विचार मनात येणार आणि मग तिथे संवेदनशीलता नसणार, तिथे करुणा नसणार, तिथे मैत्री नसणार. आणि म्हणून हे पहिलं शील जे आहे ते आपल्या काया वाचा आणि मनाने आपण इतरांची हानी करता कामा. मग करायचं काय? तर याच्यासोबत पंचधर्म देखील सांगितलेलं आहे. म्हणजेच काय, हे करू नये तर मग काय केलं पाहिजे, तर आपला प्रत्येक व्यवहार हा मैत्रीपूर्ण असला पाहिजे. आपले प्रत्येकाशी संबंध हे मैत्रीचे असले पाहिजे. आणि हे जर संबंध मैत्रीचे निर्माण करायचे असतील तर सर्वात पहिली गोष्ट आपल्यामध्ये संवेदनशीलता असली पाहिजे. जर मी ह्याला असं बोललो तर त्याला काय वाटेल हा विचार मनात येऊन जाणं गरजेचं आहे. ती संवेदनशीलता आपण निर्माण केली पाहिजे. लक्षात घ्या, कारण की आपण बाबासाहेबांची अनुयायी आहोत आणि बाबासाहेबांमध्ये पराकोटीची संवेदनशीलता होती, पराकोटीची. आणि त्याचाच परिणाम म्हणून आज बाबासाहेबांनी जी घटना लिहिलेली आहे तो त्याचाच परिणाम. का? कारण की बाबासाहेब सर्वांप्रती संवेदनशील होते, म्हणून जी घटनेची निर्मिती झालेली आहे तो त्याचाच परिणाम आहे. म्हणून ह्या शीलाचं पालन करायचं असेल तर त्याची सुरुवात आपण संवेदनशीलतेने केली पाहिजे. प्रत्येकाविषयी आपण संवेदनशील असलं पाहिजे. जसा मी आहे तसाच समोरचा व्यक्ती देखील आहे. जसा मला ह्या गोष्टीने त्रास होतो तसा समोरच्या व्यक्तीला देखील त्या गोष्टीने त्रास होऊ शकतो. ही संवेदनशीलता आपण निर्माण केली पाहिजे आणि प्रत्येक व्यवहार आपले मैत्रीचे असले पाहिजे. आणि मग आज जे काय आपण मेडिटेशन केलं ते मदतगार ठरतं. ते म्हणजे मैत्री विकास आपण केलं. स्वतःविषयी मैत्री केली, आपल्या मित्राविषयी मैत्री केली, त्रयस्थ व्यक्तीविषयी मैत्री केली. आणि एवढंच नाही तर आपण आपल्या शत्रूविषयी देखील मैत्री केली आणि अगदी समस्त प्राणी मात्रांविषयी देखील आपण मैत्रीचा विकास केलेला आहे. तर ही मैत्रीची भावना आणि संवेदनशीलता या दोन गोष्टीने आपण हे शील जे आहे ते आचरणात आणू शकतो. म्हणून एक धम्ममित्र बनण्यासाठी ह्या शीलाचं पालन करणं गरजेचं आहे. दुसरं जे शील आहे ते कुठलं आहे? आदिन्न दाना वेरमणी सिक्कापदन समाधियामी. म्हणजेच काय, एखाद्याने न दिलेली गोष्ट घेणं, न दिलेली गोष्ट घेणं त्यालाच आपण काय म्हणतो? चोरी करणं. आणि मग याचा शब्दशः अर्थ काय, तर चोरी करू नये. आता आपल्याला प्रश्न पडतो की आपण तर चोर नाही, तिथे आपल्या बसल्यापैकी कोणीही चोर नाही, मग तरी पण बुद्धांनी हे दुसरं शील का दिलेलं आहे हा प्रश्न आहे ना. परंतु जर बारकाईने विचार केला तर आपण जॉब करतो, ऑफिसमध्ये जातो नाही का, अशा अनेक गोष्टी असतात ज्या आपल्यासाठी ऑफिसने पुरवलेल्या असतात फ्रीमध्ये. पेपर्स असतात, पेन असतात नाही का. तर आपण काय करतो, त्याच्यातला पेपर घरी घेऊन येतो न सांगता. एक पेन खिशात टाकतो, घरी घेऊन येतो न सांगता. ती काय आहे? अप्रत्यक्ष एक प्रकारची चोरीच आहे. भले एखादी व्यक्ती जवळची आहे परंतु तिला न सांगता तिची वस्तू घेणं म्हणजे ती एक प्रकारची काय आहे? चोरीच आहे. आणि म्हणून इथे म्हटलंय की आदिन्न दाना वेरमणी सिक्कापदन समाधियामी. आता हे कशाशी निगडित आहे? हे अप्रामाणिकपणाशी निगडित आहे. हे कशाचं लक्षण आहे? अप्रामाणिकपणाचं लक्षण आहे. म्हणजेच एखादी गोष्ट जर आपल्याला हवी आहे तर ती विचारून घेणं, ज्या व्यक्तीची ती आहे ती विचारून घेतली पाहिजे, परंतु आपण तसं करत नाही. तर हे अप्रामाणिकपणाचं लक्षण आहे, हे लालसेचं लक्षण आहे आणि हे शोषण करण्याचं लक्षण आहे. म्हणजे एखाद्याची वस्तू घेणं म्हणजे एक प्रकारे त्याचं शोषण करणं आहे. आपली लालसा तिथं काम करते आणि आपला अप्रामाणिकपणा तिथे काम करत असतो. म्हणून कधीही कोणाचीही वस्तू त्याला न विचारता आपण घेतली नाही पाहिजे.
कधी कधी आपण वेळ देतो की आपण ह्या वेळेस भेटूया, 10 वाजता भेटूया, पण आपण मात्र मस्त आरामशीर 10:30 पावणे 11 वाजता जातो. ती व्यक्ती बरोबर 10 वाजता तिथे पोहोचलेली असते आणि मग त्या व्यक्तीला 10 वाजता बोलवलंय आणि आपण 10:30 जातो. त्या व्यक्तीचा अर्धा तास आपण काय केलेला असतो, चोरलेला असतो. त्याला न सांगता त्याचा अर्धा तास आपण चोरलेला असतो. अशा अनेक गोष्टी मला सांगता येतील, अगदी बारीक सारीक गोष्टी देखील मला सांगता येतील, परंतु निश्चितच आपण त्याचं चिंतन केलं पाहिजे की एखाद्याची न सांगता गोष्ट घेणं, म्हणजे कुठली असेल, वस्तू असेल, वेळ असेल, कुठलीही गोष्ट असो, त्याला न सांगता घेणं म्हणजे ती चोरी आहे. मग त्याच्या विरुद्ध काय, त्याच्या विरुद्ध सकारात्मकता काय, तर दातृत्वाची भावना निर्माण करणं, देण्याची प्रवृत्ती निर्माण करणं, दानाची भावना निर्माण करणं. मग खरंच आपल्याला देण्याची प्रवृत्ती आपल्यामध्ये आहे का? मग दान केवळ पैशाचंच नाही, तर आपल्या वेळेचं दान आहे, श्रमदान आहे, एखाद्याला मदत करणं ती देखील दानाची भावना आहे. आणि बुद्ध तर म्हणतात धम्मदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. आणि म्हणून जर धम्मदान हे सर्वश्रेष्ठ दान असेल तर धम्म काय आहे ते आपल्याला कळणं गरजेचं आहे. आणि म्हणून प्रत्येक धम्ममित्राने काय प्रशिक्षित असणं गरजेचं आहे. का? कारण की आपल्यामध्ये जर दातृत्वाची भावना निर्माण करायची असेल आणि जर आपण म्हणतोय की धम्मदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे, तर आपल्याला धम्माचं प्रशिक्षण घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून याचं जो काही सकारात्मक जे पंचशील आहे ते काय आहे, मुक्त हस्ते आपण काय केलं पाहिजे, दान केलं पाहिजे. तिसऱ्या शिलाकडे वळतो. तिसरं शिला आहे कामेसु मिच्छाचारा वेरमणी सिक्कापदं समाधियानी, म्हणजेच लैंगिक दुराचारापासून अलिप्त राहण्याची शिकवण मी ग्रहण करतो. इथे ज्यावेळेस बुद्ध लैंगिक दुराचार म्हणतात त्यावेळी सरळ सरळ ही जी बाब आहे ती बलात्काराशी संबंधित आहे, अपहरणाशी संबंधित आहे आणि लैंगिक शोषणाची संबंधित आहे. अगदी सरळ आहे, अगदी सरळ आहे की लैंगिक दुराचार करता कामा नये. आणि ह्या सर्व गोष्टी, बलात्कार असेल, अपहरण असेल आणि परस्त्री गमन असेल. आता परस्त्री गमन आणि परपुरुष गमन, आता हे दोन्ही शब्द आपण वापरू शकतो. पूर्वी फक्त परस्त्री गमन वापरलं जायचं, परंतु आता दोन्ही पण गोष्टी चालतात. परस्त्री गमन पण चालतं आणि परपुरुष गमन पण होतं, नाही का? तर ह्या तिन्ही गोष्टी काय आहेत, अकुशल कर्म म्हटलेले आहे. बौद्ध धर्मामध्ये याला अकुशल कर्म म्हटलेले आहे की जिथे एकाच वेळी लोभ आणि द्वेष दोन्ही गोष्टी कार्य करतात. लक्षात घ्या, लैंगिक दुराचारामध्ये एकाच वेळी लोभ आणि द्वेष दोन्ही गोष्टी कार्य करतात. म्हणजेच ह्या दोन्ही गोष्टींचं शीलभंग आपण करत असतो. लोभाने आपण लुब्ध होतो आणि द्वेषाने अगदी नाही का पराकोटीचा द्वेष असतो. लैंगिक दुराचारामध्ये आपण पाहतो ज्यावेळेस बलात्कार घडत असतो तेव्हा एक प्रकारचा द्वेषच असतो, ती एक प्रकारची हिंसा पण आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून लैंगिक दुराचारापासून आपण अलिप्त राहिलं पाहिजे. मग त्याच्या विरुद्ध काय, तर आपण म्हणतो की शांती, संतुष्टी आणि साधेपणाचं मी जीवन जगलं पाहिजे. म्हणजेच काय की आपण अधिकाधिक शांत राहिलं पाहिजे, आपल्या गरजा पाहिल्या पाहिजे. निश्चितच काही गोष्टी जर उफाळून वर येत असतील तर ते कोणाशी ना कोणाशी तरी शेअर केलं पाहिजे, त्याला कुठेतरी वाट करून दिली पाहिजे. त्या जेवढ्या दाबून ठेवू त्याचा काहीही उपयोग होणार नाही. तर कोणाशी ना कोणाशी तरी शेअर केलं पाहिजे, त्याला वाट करून देणं गरजेचं आहे. आणि म्हणून लैंगिक दुराचारापासून जर आपल्याला अलिप्त राहायचं असेल तर आपल्याला शांतीचं पालन केलं पाहिजे, समाधानाचं पालन केलं पाहिजे, संतुष्टीचं पालन केलं पाहिजे. आता उद्यापासून वर्षावास चालू होतोय, नाही का? या 3 महिन्यात आपला जो आहार आहे तो आहार आपल्याला हलका ठेवला पाहिजे. जेवढा आपण हार्ड आहार घेऊ ह्या दरम्यान तेवढी आपली कामेच्छा वाढणार आहे. सायंटिफिकली तेवढी आपली कामवासना वाढणार आहे. आणि म्हणून बुद्धाने काय सांगितलंय
वर्षावासामध्ये आपण हलका आहार घेतला पाहिजे, उपोषण पाळलं पाहिजे. आठवड्यातून किमान 1 दिवस तरी काय आहारापासून थोडंसं अलिप्त राहिलं पाहिजे. कारण की हा निसर्ग धर्म आहे आणि ह्या निसर्ग धर्मानुसार आपण आपल्यामध्ये थोडेसे बदल केले पाहिजे. थोडंसं पुढे जातो मी. 9 वाजले, अगदी 5-1 मिनिटं घेईल. चौथं जे शील आहे ते आहे मुसावादा वेरमणे. म्हणजेच काय, मी खोटं बोलणार नाही. आणि खोटं बोलणं हा आपला काय आहे, जन्मसिद्ध अधिकार आहे. बरोबर ना? जन्मसिद्ध अधिकार आहे की नाही? काय मग वर्गाला यायचं नसेल तर आपण खोटं बोलतो, शिबिराला यायचं नसेल तर आपण खोटं बोलतो, घरात आपण जास्त खोटं बोलतो. तर त्याच्यावरती आपण काम केलं पाहिजे. कारण की असत्य वाणीचे जे मूळ आहे त्याच्या मुळाशी काय आहे, लोभ आहे, द्वेष आहे आणि भय आहे. लोभाने आपण खोटं बोलतो. जर काही आसक्ती असेल, काही इच्छा असेल तर आपण मग खोटं बोलून ती इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. द्वेषाने आपण खोटं बोलतो. जर एखाद्याचं नुकसान करायचं असेल द्वेष भावनेने तर आपण मग खोटं बोलतो आणि समोरच्याचं नुकसान करतो. आणि भीतीपोटी देखील. म्हणून ह्या खोटं बोलण्याच्या मुळाशी काय आहे, लोभ आहे, द्वेष आहे आणि भय आहे. तर ह्या गोष्टीवरती आपल्याला काय करावं लागेल, काम करावं लागेल. मग काय केलं पाहिजे, तर निश्चितच सकारात्मक काय आहे, तर नेहमी आपण खरं बोललं पाहिजे. आता हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. अगदी लहानपणापासून आपण शाळेत ज्यावेळेस जातो त्यावेळी आपण तो सुविचार वाचलेला आहे, नेहमी खरं बोलावं. वाचलाय की नाही? वाचलाय प्रत्येकाने. लहानपणी, बालवाडीत असताना, पहिलीत असताना, दुसरीत असताना प्रत्येकाने वाचलंय. पण का घडत नाही? मग ते घडण्यासाठी मग काय केलं पाहिजे? सर्वात पहिली गोष्ट आपल्यामध्ये संवेदनशीलता असणं गरजेचं आहे. की मी का खोटं बोलतोय समोरच्या व्यक्तीशी? माझं खोटं बोलण्याने याचं काही नुकसान होणार आहे का? माझ्या मनात जी भीती निर्माण झालेली आहे त्या भीतीमुळे मी जर खोटं बोलतोय त्याने त्या समोरच्याचं काही नुकसान होणार आहे का? तर ती संवेदनशीलता आपल्यामध्ये आपण निर्माण केली पाहिजे. दुसरी गोष्ट, आपलं जे काही बोलणं आहे भले जरी ते सत्य असेल, भले जरी ते खरं असेल, परंतु आपल्या बोलण्यामध्ये मधुरता असली पाहिजे. काय असली पाहिजे? मधुरता असली पाहिजे, ज्याने समोरचा व्यक्ती हर्ट होणार नाही. भले तुम्ही खरं बोलताय पण कधी कधी खरं हे समोरच्या व्यक्तीसाठी हानी पोचवणारं असू शकते. म्हणून आपल्या बोलण्यामध्ये मधुरता असली पाहिजे. तिसरी गोष्ट, उपयुक्त भाषा बोलली पाहिजे. म्हणजे जे बोलाल ते उपयुक्त असलं पाहिजे आपल्यासाठी देखील आणि समोरच्या व्यक्तीसाठी देखील ते फायदेशीर असलं पाहिजे. आणि सर्वात शेवटची बाब आहे ती म्हणजे आपल्या बोलण्यात प्रामाणिकपणा असला पाहिजे. जिथे प्रामाणिकपणा नाही तिथे लगेच सहज आपण खोटं बोलतो. तर संवेदनशीलता, मधुरता, उपयुक्त भाषा आणि प्रामाणिकपणा या 4 गोष्टीने आपली वाणी आपण काय केली पाहिजे? सजवली पाहिजे. वाणी सजवली पाहिजे. तर खऱ्या अर्थाने आपण खरं बोलायला सुरुवात करू. आणि अगदी शेवटच्या शिलाकडे मी वळतोय ते म्हणजे सुरा मेरय मज्ज पमाद खाना वेरमणी. म्हणजे काय? म्हणजे काय काय अर्थ आहे? कोणत्याही नशिल्या पदार्थापासून, त्याच्या सेवनापासून मी अलिप्त राहण्याची शिकवण ग्रहण करतो. कुठलेही मादक पदार्थ, जे पदार्थ खाऊन आपल्याला नशा येते, झिंग येते, आपला होश राहत नाही, अशा प्रत्येक गोष्टीपासून आपण अलिप्त राहिलं पाहिजे. की ज्या गोष्टीतून आपला स्मृतिभंग होईल त्या गोष्टीपासून आपण अलिप्त राहिलं पाहिजे. आणि हे असं शील आहे, जर हे शील भंग झालं तर बाकीचे सर्व शील भंग होऊ शकतात. हे असं एक शील आहे की हे शील भंग केलं तर बाकीचे सर्व शील भंग होतं. बघा तुम्ही, दारू पिणारे माणसं खोटं बोलतात, दारू पिणारे माणसं हिंसा करतात, इजा पोहोचवतात, दारू पिणारी माणसं
बलात्कार करतात, लैंगिक दुराचार करतात, या सर्व गोष्टी आल्या तिथे. आणि म्हणून हे असं शील आहे की हे शील जर आपण भंग केलं तर बाकीची सर्व शील भंग होण्याची चान्सेस असतात. मग आता ही नशा कशाची आहे? अनेक गोष्टीची नशा आहे. जशी दारूची नशा आहे, सिगरेटची नशा आहे, तंबाखूची नशा आहे, मशेरीची नशा आहे, नाही का? या मादक पदार्थांची नशा आहेच. अनेक गोष्टी आहेत. मी अनेक गोष्टी सांगू शकतो. बटन खाण्याची नशा आहे, व्हाईटनर वास घेण्याची नशा आहे, नाही का? व्हाईटनर असतो ना, त्याचा वास घेणे त्याची नशा आहे. बाम खाण्याची नशा आहे, बाम लावण्याची नशा आहे. असे असंख्य नशा आहेत की ज्याचा कधी तुम्ही विचारही केला नसेल. आणि सर्वात आता कुठली नशा आहे की त्या नशेने सर्वच लोक काय झालेले, नशेली झालेले. ती कुठली नशा आहे? मोबाईल, आहे की नाही? अशी काही नशा लागलेली आहेत. ह्या सर्व नशा त्याच्या पुढे आता काय फिक्या झालेल्या आहेत. आणि त्यासोबतच इतरही काही नशा आहेत. सौंदर्याची नशा आहे. मी सर्वांपेक्षा सुंदर दिसतो याची देखील नशा असते. मी इतरांपेक्षा बलवान आहे त्याची देखील नशा असते. श्रीमंतीची नशा असते, संपत्तीची नशा असते. आता तुम्ही सर्वांना लग्न तुम्ही अटेंड केलं असेल, केलं ना? लग्न अटेंड केलं की नाही? कोणाचं? यावेळेस भरपूर लग्न झालं ना. कुठलं लग्न असं लक्षात राहिलं? अंबानीचं, आहे की नाही? अंबानीचं लग्न लक्षात राहिलं की नाही? श्रीमंतीची नशा आहे. काय? श्रीमंतीची नशा आहे. म्हणजे त्या गायकाला जो आला 80 करोड रुपये दिले नसते. 80 करोड रुपये नुसते दिले. त्यांची जर पत्रिका तुम्ही पाहिली, अगदी त्यांच्या जवळची लोक होती, त्यांना जी पत्रिका दिली ती एक पत्रिका जवळ 1.5 ते 2 लाखाची होती. एक पत्रिका 1.5 ते 2 लाखाची होती. जेवढे सेलिब्रिटी बोलवले ते फुकट आलेले नव्हते. प्रत्येकाला 3-3, 4-4 लाख रुपये दिले. त्यावेळेस ते त्या लग्नात हजर झालेले. श्रीमंतीची नशा. आणि मग ही नशा काय करते? आता एवढा पैसा घालवलाय ना, कुठून वसूल करायचा? मग काय केलं लगेच? काय केलं? डबल. अरे समजलं नाही, रिचार्ज संपला कसा काय? मग कळालं यांनी रिचार्ज वाढवलेला आहे. 100चे 200 केले, 200चे डायरेक्ट 399 केले. मग घालवलेला पैसा कुठून तरी वसूल केला पाहिजे. ही श्रीमंतीची नशा आहे की जे समोरच्या विषयी अजिबात विचार करत नाही. पद आणि प्रतिष्ठेची नशा असते. पदाची आणि प्रतिष्ठेची देखील नशा असते. हल्लीच एक प्रकरण गाजतंय, माहितीये का? येस, IAS ऑफिसर पूजा खेडकरचं. पदाची नशा. खरं ती प्रोबेशन पिरियड वरती होतं, प्रशिक्षणासाठी होती. पण एवढी काही नशा आली की तिने लगेच फरमान काढलं, स्वतःचं लेटर हेड बनवलं, स्वतःचे स्टॅम्प्स बनवले, त्या लेटर हेडवरती लगेच आदेश काढले. खरं तर तिला तो अधिकार नव्हता, परंतु आपल्या सिनियरच्या नकळत तिने ते सर्व गोष्टी केल्या. मला स्वतःचं दालन पाहिजे, मला नोकर पाहिजे, मला चाकर पाहिजे, ह्या सर्व गोष्टी तिने केल्या. आणि शेवटी मात्र काय घडतं ते आपण पाहतो. पद आणि प्रतिष्ठेची नशा असते. आणि सर्वात महत्वाची मोठी नशा काय? सत्तेची नशा, जी आपण अगदी अनेक वर्षापासून पाहतोय. सत्तेसाठी काय पण, ठीक आहे ना? सत्तेसाठी काय पण, ही नशा एवढी भयंकर आहे तर ती समोरच्या व्यक्तीला नेस्तनाबूत करते. आणि समोरच्या व्यक्तीला करतेच करते, पण स्वतःला देखील नेस्तनाबूत करते. का? कारण की त्याची कर्माची फळं आहेच. तो कर्मविपाक आहेच. प्रत्येक समुत्पाद ज्यावेळेस आपण पाहतो तर ती गोष्ट आपल्याकडे चालून येते. तर अशा अनेक नशा आहेत. ह्या नशापासून आपण अलिप्त राहिलं पाहिजे. मग करायचंय काय? तर सतत आपण जागृत राहिलं पाहिजे. आपली स्मृती सदैव आपण जागृत ठेवली पाहिजे. आणि ही जी स्मृती आहे ती काय? मनाच्या कृतीचं दर्शन आहे. कारण की हे जे अंग आहे, हे जे शील आहे, हे मनाशी निगडीत आहे.
आणि म्हणून धम्माचरण ही एक काय आहे, जागृतीची प्रक्रिया आहे. धम्म ही एक जागृतीची प्रक्रिया आहे. थोडं जर तुम्ही अजागृत झालात तर तुम्ही शिलाचरणापासून खाली येऊ शकता. बरोबर. त्यामुळे ते ट्रकच्या पाठीमागे लिहिलेलं असतं ना, काय लिहिलेलं असतं, काय घटी आणि दुर्घटना घटी, काय लिहिलेलं असतं, हा, नजर हटी दुर्घटना घटी. धम्माचरणावरून नजर आपली हटली तर आपल्या हातून दुर्घटना घडली समजायचं. आणि ती घडते, त्याला काहीही पर्याय नाही. म्हणून आपण हळूहळू काय केलं पाहिजे, स्मृतीचा सराव केला पाहिजे. आनापानसतीचं ध्यान त्यासाठीच आहे. कंटिन्यू आपण आनापानसतीचं ध्यान केलं पाहिजे. आणि खरा आपला जो उद्देश आहे तो काय आहे, बुद्धत्वाकडे जाण्याचा आहे. त्या उद्देशाप्रती आपण काय राहिलं पाहिजे, जागृत राहिलं पाहिजे. आणि एक धम्ममित्र बनणं म्हणजेच काय, जो बाबासाहेबांना अपेक्षित असलेला व्यक्ती आहे, जो नवसमाज आहे. आणि तो नवसमाजाची सुरुवात जी आहे ती एका व्यक्तीपासून होते. आणि ती सुरुवात ती एका व्यक्तीपासून होते, तरच तो नवसमाज निर्माण होणार आहे. आणि मग खऱ्या अर्थाने जर बाबासाहेबांचं स्वप्न साकार करायचं असेल ते एक धम्ममित्र म्हणून, आणि होणारे तुम्ही धम्ममित्र म्हणून, आपल्या खांद्यावरती जी बाबासाहेबांनी जबाबदारी दिलेली आहे ती जबाबदारी आपण पार पाडली पाहिजे. आणि त्याची सुरुवात कुठून होते, पंचशिलेचं पालन करून. जर आपण ते पालन करत नसू तर आपण बौद्ध म्हणून घेण्यास पात्र नाही. आता पात्राला अगदी खालचा शब्द काय आहे, लायक नाही. बाबासाहेबांचा अनुयायी म्हणून घेण्यास आपण लायक नाही. आणि मग खऱ्या अर्थाने आपलं स्वतःचा आदर्श, आपल्या कुटुंबाचा आदर्श निर्माण करायचा असेल तर धम्ममित्र म्हणून आपण आपले प्रयत्न केले पाहिजे. एक आदर्श व्यक्ती बनला पाहिजे की खऱ्या अर्थाने म्हटलं पाहिजे लोकांना की खरंच बाबासाहेबांचा अनुयायी हा असा असला पाहिजे. लोक सहज आपल्याकडे अट्रॅक्ट झाले पाहिजे की काय करता तुम्ही, मला देखील सांगा. काय तुमच्याकडे अशी गोष्ट आहे की जे केल्याने तुमचं घर सुखी होत आहे, तुमच्या चेहऱ्यावरती तेज दिसत आहे. अनेक अडचणी येत आहेत परंतु तुम्ही स्थिर आहात, तुम्ही डगमगले नाही, कधी तुम्ही भांडत नाही. काय एक्झॅक्टली आहे, लोक आपल्याकडे अट्रॅक्ट झाले पाहिजे. आणि हे कधी होईल, जेव्हा आपण प्रॅक्टिस करू तरच ते होईल. प्रॅक्टिस करणं म्हणजे काय, पंचशिलेचं पालन करणं. आणि म्हणून एक धम्ममित्र म्हणून आपलं ते सर्वात महत्वाचं कर्तव्य आहे. का, कारण की बाबासाहेबांनी आपल्यावरती ती जबाबदारी दिलेली आहे. आणि मग खऱ्या अर्थाने बाबासाहेबांचे अनुयायी म्हणून आपल्याला जर खऱ्या अर्थाने पुढे यायचं असेल आणि एक बौद्ध म्हणून आपली ओळख चांगल्या पद्धतीने निर्माण करायची असेल आणि त्रियंत बौद्ध महासंघाचा एक धम्ममित्र म्हणून आपल्याला अधिक आध्यात्मिक विकास करायचा असेल तर पंचशिलेशिवाय पर्याय नाही. आणि मला खात्री आहे की इथे बसलेले प्रत्येक जण त्याच्याविषयी जागृत आहे, प्रत्येक जण प्रयत्न करतोय. आणि त्या प्रयत्नाला आता अधिक आपल्याला काय करावं लागेल, थोडीशी शक्ती लावावी लागेल. आणि निश्चितच तुम्ही शक्ती लावणार आहात की नाही, हो की नाही, येस, व्हेरी गुड. तर ह्याच नोटवरती मी इथेच थांबतो. आणि थोडासा तुमचा अधिकचा वेळ घेतलेला आहे त्याबद्दल मी अगदी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. आणि जे धम्ममित्र आहेत त्यांच्या पुढच्या आध्यात्मिक प्रवासासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. आणि जे होऊ घातलेले धम्ममित्र आहेत, जे सध्या हे प्रशिक्षण घेत आहेत, तर त्यांच्या दीक्षेसाठी मी त्यांना माझ्या तर्फे खूप खूप शुभेच्छा देतो. आणि इथेच थांबतो. जय भीम.